भक्ता संचितना ही जान अवघा देवाची झाला पायी भरोनिया अंतरबाई सत्वर जतम बाधा नवे हरिभक्तासी कदा अवघा देवाची झाला पायी भरोनिया अंतरबाई देव भक्त तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवाची झाला पायी भरोनिया अंतरबाई पांडुरंगा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्ञानेश्वरांच्या ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव दयामूर्ति नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देवक्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टयं श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत।
विश्रांती पावलो सांभाळा तरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अबघा देवाची झाला पायी भरोनिया अंतरबाई। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अतिशय महत्वाचा अभंग तुमच्या समोर म्हणून दाखविलाय। प्रारब्ध क्रियमान किंवा क्रियामान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पायी विनोदवा भरोनिया अंतरबाही सत्व रज तम बाधा नभे हरिभक्तासी कदा देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतरबाही। अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हटले, मी ज्या हरिदासांचं वर्णन करतो, ज्या भगवत भक्तांचं मी वर्णन करतो, ज्या संतांचं मी अलौकिक जीवन तुम्हाला समजावून सांगतो, ते समजावून सांगताना महाराज म्हटले त्या हरिदासाला, त्या संताला, त्या भगवत भक्ताला प्रारब्ध क्रियमान आणि संचिताची बाधा होत नाही। काही बुद्धिवादी लोकांनी प्रश्न विचारलाय की महाराज तुम्ही म्हणता त्यांना प्रारब्ध भोगावं लागत नाही, त्यांना क्रियमान कर्म नाही, त्यांना संचिताची बाधा नाही का हो? मृत्यू लोकांमध्ये येताना जन्म ज्यांनी ज्यांनी घेतला त्यांना ह्या सर्व गोष्टी भोगाव्या लागतात, मग या हरिदासांना त्या का नसाव्या आणि तुम्हा आम्हाला त्या का भोगाव्या लागाव्या? चिंतन ऐका माझे गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार होऊन गेले। त्यांचं जे मला ऐकायला भेटलं ते तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। माझे गुरुवर्य अगोदर अभंगाचा अर्थ सांगायचे की महाराज म्हटले त्यांना प्रारब्ध नाही, त्यांना क्रियमान नाही, त्यांना संचिताची बाधा होत नाही। मग बुद्धिवादी लोकांनी विचारलं होतं की महाराज तुम्हा आम्हाला त्या गोष्टी भोगाव्या लागतात आणि त्यांना त्या गोष्टी काय नसाव्या? कारण मृत्यू लोकांमध्ये येताना सर्व जीव सारखे जन्माला येतात, सर्वांच्या क्रिया सारख्याच आहेत, सर्वांचे व्यवहार सारखे आहेत, मग या नियमामध्ये तुम्ही बदल का करता? महाराज म्हटले ऐका ना, मी तुम्हाला म्हटलं त्यांना प्रारब्ध नाही, त्यांना क्रियमान कर्म नाही, त्यांना संचिताची बाधा नाही। याचं उत्तर तुम्हाला जर पटत असेल तर पहा, अंतर्बाह्य स्वरूपामध्ये त्यांना भगवत रूपता प्राप्त झाली असल्यामुळे त्यांना प्रारब्ध क्रियमान संचिताची बाधा होत नाही। पुन्हा माना महाराज म्हटले हे पटत नाही, मायेपासून 3 गुण निर्माण झाले, कोणी सत्वगुणी आहे, कोणी रजोगुणी आहे, कोणी तमोगुणी आहे। तीनही गुणाची बाधा या हरिदासांना, या भगवत भक्तांना, या संतांना लागू पडत नाही। गुणातीत पुरुष ते असतात, त्यांना तीनही गुणाची बाधा होत नाही। पुन्हा महाराज म्हटले तुम्हाला शंकाच येत असेल तर तुम्हाला खरं सांगू का, मी ज्यांचं वर्णन करतो त्यांच्यामध्ये आणि देवामध्ये कुठल्याच प्रकारची वेगळी उरलेली नाही। हे संतांचं मी तुम्हाला अलौकिक जीवन समजावून सांगतो। विठ्ठलावर चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह असा राहू दे, आवाज असाच हवा। गेल्या 5-6 दिवसापासून मौजे पंचगव्हाण बरोबर आहे, सकल संत महात्म्यांच्या आशीर्वादाने
तुम्हा ग्रामस्थ सज्जनांच्या वतीने चालू असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये हा उत्सव आजचं निमित्त आहे। आज आपलं जे कीर्तन आहे ते समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन उत्सव चालू आहे। समर्थ सद्गुरु गजानन महाराज आज प्रगट झाले। आता 2 मिनिटापूर्वी आदरणीय महाराजांनी मला सांगितलं, बाबा पुष्पवृष्टी करताना 12 वाजता आपल्याला करायची। आता 15-16 मिनिटं शिल्लक आहे। 15-16 मिनिटांमध्ये आपल्याला तो प्रसंग सांगून पुष्पवृष्टी करायची। आता माझ्याही पुढे मोठा प्रश्न आहे की एवढ्या कमी बॉल मध्ये रन काढायचे कसे? कमी बॉल राहिले, रन तर भरपूर राहिले। माझे गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे म्हणायचे, तुम्हाला अभंग आता सुटो आगर न सुटो। खरोखर आनंद वाटला की एवढं गाव, या गावाची एकी, हा एकजूट पाहिल्यानंतर आदरणीय आमचे गुरुजी सांगत होते। गुरुजी म्हटले, बाबा या गावाचे अनंत उपकार आहेत। काय संघटित गाव आहे। समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचा हा दरबार बघितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र ऐकतो आता हे लक्षात ठेवा। आमचं जसं शेगाव आहे, आम्ही जिथं शिकलो ते समर्थ सद्गुरु गजानन महाराज यांचा मी विद्यार्थी आहे। वारकरी शिक्षण संस्था भागवत धर्म वारकरी शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी गजानन महाराजांचा। म्हणून विनोद भाऊ या मंडळीनं हे नियुक्ती माझी केली असावी। कीर्तन रात्री द्या म्हटलं होतं, म्हटलं ठीक आहे, गजानन महाराजांचं प्रगट दिनाचं तुम्ही कीर्तन करा। त्या विनंतीला मान देऊन अर्थात आदरणीय आमचे अमोल महाराज, गोपाल महाराज, गणेश महाराज, हे सगळे विनोद भाऊ, आमचे गायकवाड भाऊ, हे सगळे टाळकरी बालगोपाळ। खरं तर तुमची हे अध्यक्ष असाल कोणी किंवा नसाल, अध्यक्ष, उपाध्यक्ष, ट्रस्ट, पोलीस पाटील, सरपंच, सगळं गाव एकजुटीनं हा उत्सव साजरा करतो। ही एक फार मोठी क्रांती आहे। भरपूर गावं बघितले आम्ही, महाराष्ट्रभर फिरताना बरेचसे काही अनुभव येतात, पण गुरुजींच्या डोळ्यातून पाणी आलं। ते गुरुजी म्हणत होते, बाबा मी ही गजानन महाराजांची सेवा हाती घेतल्यापासून माझ्या गावाने तुमच्याबद्दल ते सांगत होते, गावकऱ्याबद्दल। आमच्या महिला मंडळ असतील, अचानक रात्री दिंडी येऊ द्या तरी आमच्या बाया पटापट स्वयंपाक करून त्यांना जेवू घालतात। हो, हे काय जूट आहे हा एक। म्हणून कार्यक्रमाचं खरोखर लोक किती आहेत याला काही किंमत नाही। तुमचे माणसं तळमळीनं परमार्थ किती करतात या गोष्टीला किंमत आहे। म्हणून हा एक पान सुयोग प्राप्त झालेला आहे। उत्सव प्रगट दिनाचा आहे। उत्सव तुम्ही रामनवमीचा असू द्या, हनुमान जयंतीचा असू द्या, कृष्ण जन्माचा असू द्या, शिवरात्र असू द्या, नवरात्र असू द्या, एवढे वैष्णवांचे जे उत्सव सांगितले। वैष्णव शब्दाची व्याख्या ऐका आता। वैष्णव त्याला म्हणतात 20 अधिक 9 बरोबर किती होता? झोपले का तुम्ही? महिला मंडळ 20 अधिक 9 29 व्रत ज्या भक्तांना असतात, ज्या साधकाला असतात, ज्या भाविकांना असतात, त्यांना वैष्णव म्हणतात। वैष्णव विठ्ठल तुम्हाला ती उत्सवही माहिती आहे, 29 व्रतही माहिती आहे का? सांगू? 12 महिन्याच्या एकादशा किती? 24, 15 वाडी 1, 15 धरले, महिन्याच्या 2, 12 दूनी 24। नृसिंह जयंती, वामन जयंती, गोकुळ अष्टमी, रामनवमी आणि शिवरात्र 24 आणि 5 किती? 29 बरोबर आहे। वैष्णव 20 अधिक 9 हे व्रत ज्याला असतात त्याला वैष्णव म्हणतात। वैष्णव हे चिंतन ऐकलं पाहिजे, काही काही गोष्टी ऐकल्या पाहिजे। म्हणून हा जो उत्सव चालू आहे हा प्रगट दिन गजानन महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्रभरात समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचे हे उत्सव चालू आहे। रस्त्याने वारकऱ्यांच्या दिंड्या चालू आहेत। आमच्या परिसरातून तिकडून जालन्यापासून, औरंगाबाद पासून, अर्थात संभाजीनगर पासून ह्या पालख्या आमच्या गजानन महाराजांच्याकडे येतात, गजानन महाराजांच्या दर्शनाला येतात। खरं तर अन्नदान करणाऱ्या भाविकांचे उपकार मानले पाहिजे। ही वारकरी माणसं गळ्यात माळ असो नसो, पण त्या दिंडीत आलेल्या माणसाला हे पाया पडून जेवू घालतात वारकरी म्हणून।
या अन्नदात्याचे दात्याचे खरे धन्यवाद. तुमचा सप्ताह चालला, याच्यात पंक्ती घालणाऱ्याचा खार मोलाचा हिस्सा आहे, वारकऱ्यांना नाश्ता देणाऱ्या लोकांचा मोलाचा हिस्सा आहे, आर्थिक दान देणाऱ्या माणसाचा. उत्सव शब्दाची व्याख्या आहे का आता कशी? उत्सव शब्दाची व्याख्या पूज्य डोंगरे महाराजांनी केलेली आहे. ऊत शब्द आहे का तुमच्याकडे? एखादं पोरग जर जास्त दांगडू करत असेल आपल्या भाषेत विदर्भातल्या, काय म्हणता तुम्ही? काय म्हणतात महिला मंडळ? काय याला ऊत आला म्हणतात ना. ऊत आला म्हणजे काय? आहे त्या स्थितीपेक्षा त्याला वाढवपणा केला आहे त्या स्थिती. आता तुम्हाला एक ओळी सांगतो ज्ञानोबरायची. ना तरी दूध वाढीता ठाव पावे. काय भाषा आहे माऊलीची? चुलीत जाळ जास्त घातला, चुलीत जाळ जास्त घातला, जास्त प्रमाण जाळाचं वाढल्यानंतर पातेल्यामध्ये जे दूध ठेवलं ते काय करतं? उतू जातं ना. म्हणजे आहे ती मर्यादा सोडून ते बाहेर पडतं. बरोबर आहे ना. तरी दूध वाढता ठाव पावे, ते उतोनी जाय स्वभाव. अर्जुना, अरे त्याचा स्वभाव आहे, जाळाचं प्रमाण वाढलं रे तर तो आत्महत्या करत, ते दूध त्या पातेल्यातून चुलीत जात. म्हणजे आहे ती मर्यादा सोडून जाणं, वागणं. म्हणजे आपल्या भाषेत, आपली वराडी भाषा आहे, ऊत आला का त्याला ऊत म्हणजे जास्त आगाऊपणा करायला लागला का, असाही त्याचा अर्थ आहे. म्हणजे वाढणे. ऊत शब्दाचा अर्थ पूज्य डोंगरे महाराज भागवतामध्ये करतायत. भागवतकार आहे तिथं आमचे आदरणीय ज्ञानेश्वर महाराज मार्के महाराजांनी सुंदर कथा सांगितली. आपल्या परिसरातले इतका गावातले, अरे वा, त्यांची कथा तुम्ही ठेवली. आपल्या गावाबद्दलच्या माणसाबद्दल आपल्याला स्वाभिमानच पाहिजे ना. हे तर महत्वाचं आहे ना, आपलीही माणसं जपली पाहिजे ना. पहा ना तुम्ही, ज्ञानेश्वर महाराज त्यांनी भागवत पूज्य डोंगरे महाराजांच्या भागवतामध्ये सुंदर सांगितलं. ऊत म्हणजे वाढणे आणि सौ शब्दाचा अर्थ आहे आनंद. म्हणजे साधना करता करता आपल्या साधनेमध्ये वाढत 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 ती साधना जावी, त्याला म्हणतायत उत्सव. का वर्षा काळी सरिता, जैसी चढो लागे पंडुसुता, तैसी नित्य नवी भजता श्रद्धा दिसे. तुम्ही केलेली साधना वाढत वाढत केली पाहिजे, ती घटता कामा नये. तुमच्या जीवनामध्ये भक्तीचा आनंद वाढत वाढत जावा, या उत्सवाचा खरा अर्थ हाय. विठ्ठल म्हणजे नदी दुथड्या भरून वाहत वाहत जाते, पावसाळ्यामध्ये पुढे पुढे वाढत वाढत जाते. जशी तशी श्रद्धा माणसाची, साधना माणसाची वाढत वाढत गेली पाहिजे, तेव्हा तो आनंद प्राप्त झाला पाहिजे. याला उत्सव म्हणतायत. आणि ज्यांचा उत्सव आहे ते समर्थ सद्गुरू गजानन महाराज. गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव चालू आहे. प्रगट दिन उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये. ऐका ना राजा, देवीदास विप्राच्या घरी ऐका, हे प्रगट दिन सोहळा आहे ना. प्रगट दिन सोहळ्यामध्ये खूप लोक अन्नदान का करतात? गजानन महाराजांच्या रूपाने कोणीतरी येईल. आपण जे विजय ग्रंथाचं पारायण करतो, आपल्याला साक्षात्कार होईल. रस्त्याने जाणारा एखादा कोणीही वारकरी असेल, तो गजानन महाराजाच असेल. या भावनेने लोक भरभरून अन्नदान करतायत ना माणसं. आणि म्हणून गजानन महाराजांचं पहा ना तुम्ही, सामर्थ्याने गजानन गजाननाच्या संकट जाई मागारा, गण गण गणात होते, गण गण गणात होते.
गण गण गणात बोलते सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाईल माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणाताचा अर्थ सांगू का तुम्हाला हा मंत्र आहे मंत्र ह्या गण गण गणात बोते गण गण म्हणजे समुदाय ऐका गण म्हणजे चराचरा चराचरा परमात्मा भरलेला आहे जो सिद्धांत जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितला विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही बुडला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची तुकोबारायांनी जो सिद्धांत सांगितला तोच सिद्धांत समर्थ सद्गुरु गजानन महाराजांनी जगाला दिला गण म्हणजे चराचर विश्व या जगातल्या सगळ्या वस्तू चराचरात गण 2-3 शब्द आहे पाठी गण गण चराचरात चराचरात आतमध्ये परमात्मा भरलेला आहे असं गजानन महाराज सहज म्हणायचे गण गण गणात गण गण गणात 12 वाजण्याचा टाइम झाला तुमच्याकडे पुष्पवृष्टी असेल फुलं तुमच्या हातात जर असतील तर गजानन महाराजांचा हा उत्सव बरोबर आपला 12वर काटा गेलेला आहे 12 वाजता गजानन महाराजांच्या बरोबर 12 वाजले गजानन महाराजांचा तो प्रसंग असा की देवीदास विप्राच्या घरी त्या पंगतीमधून पत्रावळ्या फेकताना समर्थ सद्गुरु गजानन महाराज आजानुभुज शरचापधर प्रभू रामचंद्र जसे आजानुबाहू होते तसे समर्थ सद्गुरु गजानन महाराज आणि त्या पत्रावळ्या ज्या ठिकाणी फेकल्या त्या ठिकाणी भाताचा एक एक शीत वेचून खाताना समर्थ सद्गुरु गजानन महाराज त्याच्या आकाशाकडे पाहत आहेत गण गण गणात असं दिव्य तेज पुंज चेहरा त्यांचा आणि समाधान वृत्ती असे गजानन महाराज त्या भक्तांना तिथे दिसले समर्थ सद्गुरु गजानन महाराजांना दिव्य पुरुष म्हणून त्या दोघांनी बंकटलालांनी आणि देवीदास विप्रांनी आवाज दिला रे बघा रे कोणतरी योगी आलेला आहे योगी कोणीतरी आहे महात्मा आहे कोणीतरी साधू आहे मग सगळे पळत येऊन समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचं सगळ्यांनी दर्शन घेतलं त्या दिवसापासून ती मूर्ती गजानन महाराजांची प्रगट झाली असं सगळ्यांनी समर्थ सद्गुरु गजानन महाराज की गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण 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 भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात ब्रह्म व्यापिले लय उपाती समा माघ सप्तमी पूर्ण दिवस प्रगटला योगी प्रगटला योगी मध्ये ब्रह्म व्यापिले लय उपाती समा
पत्रावळी घेऊन भक्षण करीती हाताचे गण तेजस्वीची कांतिमय तनु तेजस्वीची कांतिमय तनु वाचित भस्मी महा माघ सप्तमी पूर्ण दिवसे प्रगटला योगी प्रगटला योगी अनुरेणू मध्ये ब्रह्मव्यापीते लयवती समा माघ सप्तमी पूर्ण दिवसे प्रगटला योगी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचं प्रागटीकरण झालं। विधियुक्त कार्यक्रम तुमच्या या पंचगावांमध्ये पुजाऱ्याच्या हातून हा संपन्न होतोय। प्रत्यक्ष गजानन महाराजांची मूर्ती बघितली पाहिली तर कोणी म्हणाल आज तुम्ही शेगावातच बसलेत आहात। अरे काय गजानन महाराज प्रति गजानन महाराज समाधीमध्ये जसे आहेत आमच्या शेगावला तशीच मूर्ती, तेवढा तो चेहऱ्याचा भाव, तेवढा आनंद, कोण्या कारागिराने कशी सुंदर फुलं लावले, पहा ना काय एक असं वातावरण तयार झालं। आणि विधियुक्त नियम या ठिकाणी पाळल्या जातात। सगळ्या जसे आमच्या संस्थांमध्ये जसे नियम आहेत त्याच पद्धतीने या गावामध्ये या पंचगावांमध्ये याची नोंद घेतली पाहिजे। काही काही गावात आता आमचेच लोक तालावर राहिले नाही, आमच्या लोकांना भान नाही कुठं गेल्यानंतर कुठं काय हे करा, नाही तर काही काही गोष्टीची घटनेची नोंद घेतली गेली पाहिजे। आमचा हा उत्सव कोण कोण साजरा करतं वारकरी संप्रदायामध्ये याची एक दखल घेतल्या गेली पाहिजे। ते गाव काही येणं का एवढं पैसे खर्च करतं, सगळ्या गोष्टी करतं, आपण आनंद उत्सवतो ना, या संतांचं महत्व आपण वाढवतो ना, म्हणून ह्या गोष्टीची म्हणजे काळजी घेतली पाहिजे संप्रदायाला। संप्रदायातल्या जबाबदार माणसं काही आता बोलायला तयार आहे। विनोद भाऊ, संप्रदायातले जबाबदार माणसं कोणी कोणाला बोलायला तयार नाही, कोण्या संप्रदायातल्या लोकांना धाक करायला। आणि समाजाच्या आफर वेगवेगळ्या झाल्या, हे गाणं म्हणा महाराज, ते गाणं म्हणा महाराज, काय निराळ शर्मेची बाब नाही काही। जबाबदार माणसं जेव्हा बोलत नाहीत नाही, धिंगाणा झाला या वारकरी संप्रदायाचा राजा। त्या ज्ञानोबा तुकोबारायच्या नावावर आम्ही हजारो लोक पोट भरतो, गाड्या घोड्या घेऊन हिंडतो आम्ही लोक। तुमचे उपकार आहेत, मजुरी करणारे लोक आमच्या या सप्त्याला पैसे देत असतात। आणि लोकांना ही दृष्टी राहिली नाही, अभंग सोडणारा कीर्तनकार आणावा किंवा तुकोबा ज्ञानोबारायचं सांगितलं पाहिजे ना त्यांना, ते उद्धाराचं साधन आहे, मनोरंजनाचं। गुरुनाम गुरु मामासाहेब म्हणायचे, जर कीर्तनकारानं त्या गावात जाऊन जर अभंग सोडवला नाही, ज्ञानोबारायच्या 2 ओव्या जर लोकांच्या कानात उतरवल्या नाही, आणि कीर्तन विषय असा आहे तुम्हाला सांगतो, हा वारकरी संप्रदाय साळी माळी कोळी कुंभार चंभार सगळ्या जाती धर्मांना घेऊन चालणारा संप्रदाय हे जर स्टेज असेल तर ते आमच्या वारकऱ्याचे। सगळ्या संतांचा समावेश या संप्रदायात केलेला आहे, संप्रदाय झालेला आहे। तो याला वारकरी नाव जे दिलं ते पंढरपुरामध्ये सावता महाराज आहेत, रोहिदास चांभार आहेत, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पान तुम्ही हे उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेन्हा नावी जान विष्णुदास, एवढे संत एकत्र करून वारकरी संप्रदायाची मीटिंग ही जी भरली ती वाळवंटात भरली। मोक्ष महाराज ऐका, ही जी सभा भरली आपली ती वाळवंटामध्ये कुंभमेळ्यासारखा मेळा भरला। सगळ्या जातीतले कबीर महाराज तिथं होते, सगळे लोक त्या ठिकाणी असताना नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे।
भगवान परमात्मा नाचतो, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, सावध होई देवाईसा बोले कबीर, नामदेव कीर्तन करी. संत नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि ज्ञानेश्वरजी आणि म्हणे देवा बोला अभंग. जनाबाईला अभंग कोण म्हणायचा, चाल कोण म्हणायची, हे जनाबाईकडे सूत्र सोपवलेले होते. कार्यक्रमाचं जसं कोण पंक्तीचं नियोजन करायचं, कोण कीर्तनकाराला कुठं बसायला न्यायचं, कोण चोपदारकीचा ड्रेस घालायचा, जसं असं नियोजन ठरलं. नंतर त्याला नाव दिलं वारकरी. काम क्रोधाधिक विकारावर वार करतो तो वारकरी. हो, पंढरपूर आळंदीची वारी करतो तो वारकरी. हे वारकरी शब्दाचा अर्थ पहा ना तुम्ही. हे वारकरी, त्याच्यात ठरलं गेलं, वारकरी मंडळीने ठरवल्या गेलं की रामकृष्ण हरी हा मंत्र दिला, गेरव्या कलरची पताका दिली, त्यागाचं प्रतीक वैराग्याचं प्रतीक म्हणून. आषाढी कार्तिकी वारी ह्या 2 वाऱ्या ठरल्या. नंतर पहा ना तुम्ही, तसं जर पाहिलं, हनुमंत हा रामाच्या अगोदरचा आहे का नंतरचा आहे? पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, पिंडघारीने झडपिला. पायस पात्र घेऊन जी देवता आली होती, तो पिंड अगोदर नेला गेला होता हनुमंताचा. मग रामाच्या अगोदरचा हनुमंत आहे का नंतरचा आहे? पण वारकरी संप्रदायाने ह्या 24 एखाद्याच्या ठरवून घेतल्या, हे व्रत ठरवून घेतले. अगोदर देव जन्माला घातला आणि संत नंतर 5-7 दिवसानं हनुमंत मागं काढला. शनिवार का मंगळवार हेच आपल्याला अजून माहिती आहे. कधीही लोक काय येड, म्हणजे येड्याचा बाजार झाला असा. पहा ना तुम्ही, हे वारकरी संप्रदायाने ही घटना बांधल्यानंतरची गोष्ट आहे बरी. हे अगोदर देव काढला, नंतर भक्त काढले. हे सगळे व्रत आपण ठरवून घेतलेले आहेत वारकऱ्यांना. हे व्रत त्यांना सांगितले. आषाढी कार्तिकी वारी सांगितली, पवित्र गळ्यात तुळशीची माळ सांगितली, त्याला रामकृष्ण हरी मंत्र म्हणा. हे सगळ्या घटना वारकरी संप्रदायाचे आहेत. म्हणून हे उत्सव समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचे उत्सव जागोजागी आपल्या ठिकाणी चालू आहेत. आणि गजानन महाराजांच्या निमित्ताने या गजानन महाराजांचे अनंत उपकार आहेत. महाराज गजानन महाराज संस्थांचे अनंत उपकार या लोकांना. मी संस्थांचं विद्यार्थी म्हणून सांगतो म्हणून नाही, अरे वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबारायांनी निर्माण केला. वारकरी संप्रदाय, पण वारकरी संप्रदायाला पोषकपणा जो दिला तो आमच्या या संस्थांना दिला. अरे जिथला अध्यक्ष त्या दर्शन बारीत लागून दर्शन घेतो राजा हो. या महाराष्ट्र शासनाने ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. तुम्हाला जर तुमचे संस्थानं चालवायचे आहेत, तुम्हाला तुमच्या जर काही तुमचे डिपार्टमेंट जर चालवायचे आहेत ना, एकदा गजानन महाराजांचे तिथं या. तिथं उलचा कचरा पडेल दिसत नाही, हा टापटी. पण आपले बस स्टँड पा, लोक अंगावर वका लागले एकमेकाच्या. त्या एवढ्या मळमळ एवढी घाण या लोकांनी केली. हे तिथं माणसं 2 माणसं यांचे बस स्टँडवर नाही. सरकार सांभाळता तुम्ही येडपटाव. काय लोकांनी शिस्त गमावली महाराज. काय रोडची अवस्था काय आणि सगळ्या गोष्टीची अवस्था काय, चालू जाऊ द्या. पण विषय पाहणे, यांनी हा आदर्श घेतला पाहिजे की नाही आमचा. काय तिथं म्हणजे किती आदर्श आहे गजानन महाराजांचा. आजही लोक मुंबई पुण्याच्या काही लोकांनी केलं तसं संस्थान सारखं सगळ्यांना. अरे तुमची जर बाई एखाद्या डिलिव्हरीला जर खामगावला गेली तर लोक तिच्या सोबत असणाऱ्या माणसाचा डबा संस्थांमधून गरम येतो. हे उपकार नाहीत त्यांचे, म्हणजे उपकार नाहीत का या लोकांचे. दवाखाना गोरगरिबासाठी सगळ्या गोष्टी. मी बडाई सांगत नाही, आमच्या संस्थांना ते आवडतही नाही. त्या गोष्टी त्यांना आवडतही नाही. आपली बडाई करू नका, आपल्याला नुसती सेवा करायची, सेवा जाऊ द्या. पण गजानन महाराजांनी 10 टाळ, 1 विना, 1 पखवाद,
तुम्ही जा वारकरी संप्रदायाचं ज्ञानोबाचं भजन करा, तुकोबारायचं भजन करा. कोणी सांगितलं? गजानन महाराजांनी मदत केली लोकांना. कपडे त्या लोकांना वाटप, हो आदिवासी लोकांना कपडे काय, अन्नदान काय, ज्यांच्या घरी दिवाळ्या होत नाहीत त्यांना संस्थान म्हणजे पहा ना, एवढा मोठा परोपकार गजानन महाराजांच्या संस्थांना केला. एवढी उज्ज्वल कीर्ती गजानन महाराजांची जर केली असेल तर आमच्या संस्थांना केली. तसाच आदर्श घेऊन तुमचं गाव पंचगवार, हा आदर्श काय सुंदर चालवता येते माणसं. अरे प्रति संस्थान जसं काही आपण संस्थांमध्ये कीर्तन करतो, एवढी शांतता. हा पाना तुम्ही, एवढं किती सुंदर आहे. असो, गजानन महाराज प्रगट झाले. सगळ्या भक्तांनी गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. गजानन महाराजांनी ते म्हणावं, गण गण गणात, गण गण गणात परमात्मा कणाकणात भरलेला हे सांगण्याकरता भाताचं शीत वेचलं आणि तोंडात गजानन महाराजांचे टाकायचे असे नसं पाहायचे. गण गण गणात. सगळे लोक आश्चर्यचकित झाले. कोणीतरी दिव्य पुरुष आहे आणि साधूचं लक्षणच असं हो महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात, साधूचे लक्षण सांगताना एक ओवी खर्च केली ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, त्यांची योग्यता जर पाहिली ना आपण तर वाचस्पतीचे निपाळे, त्यांना वाचा सिद्धी प्राप्त असते. संतांना ते जे बोलतील ते होणार. एखाद्याला आशीर्वाद दिला तर त्याचं भलं, एखाद्याला शाप दिला, संत शाप देतच नाही, पण त्यांनी जर का दिला तर त्याचं वाटोळच. कारण वाचा सिद्धी प्राप्त असणारे संत महात्म्या वाचस्पतीचे निपाडे, पाडे म्हणजे योग्यता, सर्वज्ञता तरी जोडे. ही ओवीचं चिंतन आहे का? सर्वज्ञता प्राप्त झालेली असते संतांना. जगातल्या सगळ्या गोष्टी संतांना त्रिकाल ज्ञानी हे संत असतात. सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडी माझी दडे, महिमे भेने. वेड्यासारखं जीवन जगतात हे साधू महात्मे. बोलू नका, झालं 15 मिनिटं राहिले. विठ्ठल विठ्ठल माग उन्हात बसल्यात बाया, पुढे पुढे सरका जरा, पुढे पुढे या पुढे आल्या. असं जवळच बस. खरं तर कीर्तन आहे, असं जवळ बसलं पाहिजे. वाळवंट्याची पद्धत आहे आपली. खूप लांब, आता एसटीएस आल्यापासून तुम्ही लय लांब जा लागले. झालं का? काय सांगत होतो आता? भागवत. लक्षात ठेवलं पाहिजे. आता आमचे गुरुवर्य नाम तुकाराम महाराज इलोरेकर, ते म्हणतात हल्ली कसं झालं साठे बाबा, लोकायला पाहिजे टांग टिंग टिंगारे, टांग टिंग टिंगान मारुतीच्या बोंबीत शिरला भुंगा. लोकायला जोडेल जाडेल पाहिजे काहीतरी. हे लोकाला तशी अवस्था झाली, या गोष्टी लोकाला गरज नसल्यासारख्या वाटायला लागल्या. जाऊ द्या. तर गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. तो बोध गजानन महाराजांनी ते म्हणता त्यांचं नाव नको, कुणी गणोबा म्हणायचं, कुणी गजानन म्हणायचं गजानन महाराजांना. आणि गजानन महाराजांची अशी कीर्ती वाढत सुरू झाली. भक्त लोक तिकडे गजानन महाराजांच्याकडे येत होते. कधी हसायचे गजानन महाराज, कधी एखाद्याला अंगावर धावायचे, कुठं जाऊन बसायचे, एखाद्या डोंगरातच जाऊन बसायचे, पुन्हा भक्त विनमनी करायची. ते प्रसंग पहा ना तुम्ही. जेवढं गजानन विजय ग्रंथामध्ये गणुदास महाराजांनी वर्णन केलेले ते गजानन महाराजांचं संत जीवन, ज्ञानोबारायची ओवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या लोकांना सिद्धी प्राप्त असते. गजानन महाराज आजानुबाहू होते. आजानुबाहू माणूस कसा असतो, असं जरा वर असा हात केला तर गुडघ्याच्या खाली त्याचे हात असतात. प्रभू रामचंद्र होते, समर्थ सद्गुरू गजानन महाराज होते. काही लोकांची काही वैशिष्ट्य असतात. समर्थ रामदास स्वामींना 32 दात होते, पूर्ण 32 दात जन्मतात असं म्हणतात.
म्हणून काही काही गोष्टी अजानुबाहू समर्थ सद्गुरू गजानन महाराज उंच धिपाड साधना केलेली, डोंगरामध्ये साधना केलेली, वेदाचे मंत्र सहज मध्ये महाराज म्हणायचे. ही योग्यता गजानन महाराजांची. आणि संत जीवन पण ज्ञानोबराय म्हणतात यांच्याकडे सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत. त्रिकाल ज्ञानी. कोणताही भक्त आला तर त्याच्या मनात काय आहे हे संत ओळखत होते. कोणाच्या भक्त या पब्लिक मध्ये कोण कशा वृत्तीचा माणूस बसलेला आहे. आजही लोक काही काही सांगतात की नाही. तुम्ही बागेश्वर बाबा पाहिला का? झोपले का तुम्ही पुरुष मंडळी? तुम्ही बागेश्वर बाबा पाहिला का? बागेश्वर बाबा बागेश्वर बाबा ते आता कोणाच्याही या पब्लिक मध्ये कोणाच्याही त्या माणसाचं कार्य चांगलं आहे बरं. हे सांगतो याचा अर्थ असा, भागवत शिकलेला माणूस वृंदावनला विद्यार्थी म्हणून आणि कितीतरी गरीबाच्या पुरीचे लग्न ज्या माणसानं लावले. धर्मासाठी खूप कळकळीचा माणूस. गरीबाच्या लोकांना दवाखान्यात त्यांनी नेलेले. कितीतरी ठिकाणी गोरक्षणाला मदत करतो हा माणूस. एक संत आहे. आमच्यासारखा एक विद्यार्थी अवस्थेतून पुढे फॉर्मला आलेला माणूस. मनातलं ओळखतो तो, मनातलं. ही एक साधना आहे. ज्ञानोबराय म्हणतात वाचस्पती चेनी पाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीये. गजानन महाराज वेड्यासारखे राहायचे, वेड्यासारखे वागायचे, वागताना दिसताना तसे दिसायचे. पण ज्ञानोबराय म्हणतात यांची योग्यता फार मोठी. सर्वज्ञता शब्द वापरतात. सर्वज्ञ म्हणजे त्रिकाल ज्ञानी. कोण्याही क्षेत्रातलं काही सांगा त्यांना सर्वज्ञतेने स्वतःहून वरलेलं असतं. अशी योग्यता ज्यांची असते ते वेड्यासारखे जीवन जगतात. सर्वज्ञ शब्दाचा अर्थ असा आहे एकातलं एक कळतं त्याला तज्ञ म्हणतात, बरोबर. आणि सर्वातलं सर्व कळतं त्याला सर्वज्ञ म्हणतात. एकातलं एक कळणं. तुम्हाला आता लक्षात येईल. आपण डॉक्टर लोकांच्याकडे जातो. काही डॉक्टर असे आहेत स्त्री रोग तज्ञ, बरोबर आहे. काही डॉक्टर आहेत बालरोग तज्ञ, काही वृद्ध लोक तज्ञ. तज्ञ एवढे झाले, एवढा ऊत आला या महाराज लोकांसारखा त्यांचा. हे महाराज लोक दगडाखाली जसे निघायला तसे एवढे लोक पूर्ण शिकले. एवढे डॉक्टर झाले की स्पेशालिस्ट डॉक्टर लोक वेगवेगळे अवयवाचे. एखाद्याला डाव्या कानाचं जमतं तर उजव्या कानातलं काहीच कळत नाही. एवढे तज्ञ. त्याचं ते सिस्टीमच ती. ते तपासायला सुरुवात केली. घ्या पायवर, घेतला पायवर, लांबवा पाय, दुसरा घ्या वर, व्हा पालथे, व्हा उताने, वासा तोंड वाचला, काढा जी बाई, घातली बॅटरी त्याच्या तोंडात. हा पाहिलं, उठून बसा. काय होतं तुम्हाला? मग हे काय चालू होतं तवाज? हे व्हा पालती व्हा उताने हे काय चालू होतं? अरे हे एकातले एक कळणारे तेवढ्या विषयाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. ज्ञानोबरायची ओवी फेल जाईल ना 700 वर्षापूर्वीची. सर्वातलं सर्व जर कळलं असतं लोकांना त्याने तुम्ही त्या विषयाचा अभ्यास केला. त्या तज्ञ आहेत तुम्ही, त्या गोष्टीचे तज्ञ आहेत म्हणून म्हणजे काही सर्वज्ञ नाही. सर्वज्ञ शब्द संतांना किंवा सर्वज्ञ देवालाच लागला. सर्वज्ञता तरी जोडे परिवेडीये माझी दडे महिमे भेने. आपला महिमा होऊ नये, आपल्या गळ्यात कोणी हार घालू नये, आपली स्तुती कोणी करू नये, यासाठी संत महात्मा आपली योग्यता झाकतो. याच्यावर ओव्या दिल्या ज्ञानोबरायांनी. ना तरी कृषी वलू आपुले पांघुरविल पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. कृषीवल नाम शेतकरी. शेतकरी धान्य पेरताना तुमच्या भागात पेरणी झाल्यानंतर ती पेरणी पुढे गेल्यानंतर तिफन पुढे गेल्यानंतर ते धान्य असं उघडं ठेवतात का हो, का डबल हाणतात त्याच्यावर? काही वखर आणतो की नाही आपण? का आणतो? पेरलेलं धान्य निर्विघ्नपणे चांगलं उगवावं, त्याचं आपल्याला फल प्राप्त व्हावं. शेतकरी माणूस जसा धान्य पेरतो आणि झाकून टाकतो तसा महात्मा पुरुष आपली योग्यता, आपलं ज्ञान, आपली लायकी ही सगळी झाकून टाकतो. ना तरी कृषीवला आपुले पांघुरविल पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. आढ्या तुळे आडवी आढ्यता जेवी मिरवी ना तरी कुलवधू लपवी अवयवाते. या 2-3 दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एखादा मनुष्य 5 ग्रामची अंगठी घालणारा हा मनुष्य पंक्तीमध्ये मिरवतो ती अंगठी. काय म्हणतो? भात इकडे दाखवू द्या, चपाती इकडे द्या आणि वांग्याची भाजी इकडून आणणार पोऱ्या. हे असा हात मिरवणारा माणूस. सोन्याची 5 ग्रामची वेरवी म्हणले ती आड्याता मिरवण्याकरता लोक मिरवतात, ठीक आहे. पण जो माणूस भात इकडे जाऊ द्या वरण इकडे जाऊ द्या म्हणणारा हा जर माणूस चोराच्या टोळीत सापडला तर काय करेल बरोबर? तो काय करील? अवयवाते
कुलवान घराण्यातली मुलगी जर असेल, शब्द फार मोजून वापरतात ज्ञानेश्वर महाराज, वधू असेल तर असं नसेल, पण कुलवान घराण्यातली जर असेल तर लग्न प्रसंगी ती नख उघडं पडू देत नाही. नख काय शब्द वापरतात ज्ञानोबरायांचे, 700 वर्षापूर्वीचे दृष्टांत राजा हो. कुलवान घराण्यातली मुलगी असं ती प्रदर्शन मांडत नाही, तसा महात्मा पुरुष. आता ही काही काही दृष्टांत तुम्हाला सांगतो, हे त्या 700 वर्षापूर्वी सांगायचे होते. आता काही दृष्टांत आता चालतात का? नाही चालत नाही. हो, शब्द फार मोजून ज्ञानोबरायचे ना. तरी कुलवधूल पवी अवयवात. हो, हे 700 वर्षापूर्वी माऊलीने सांगून दिलं. कुलवान घराण्यातली मुलगी जसं आपले अवयव पूर्ण झाकून घेते, आणि तसं शास्त्राचे महाराज. हो, तसं शास्त्र आहे बरं. तुम्ही ते ऐकत नाहीत. आपल्या लोकांचं भान नाही. लग्न प्रसंगामध्ये लोक नुसते लग्नाला जातात, जेवायला पातोडी आहे का बुंदी आहे. काय हे लोकाला त्या नवरीची घेणं नाही, नवरदेवाची घेणं नाही, काहीच नाही महाराज. ते लक्ष आपलं तर अजिबात लक्ष नसतं महाराज. नवरदेव नवरी बसली इकडं, अक्षता फेकतात तिकडं. गोत्रे भिन्न परस्परा भुनी तसे, की भिन्न जानची कुळे. काय टवकारले तुम्ही वा. तुम्हाला स्वर माहिती झाला ना. काय ते प्रसंग पाहना. नांदा सौख्य भरे परिण विसरा, धर्मा सवे आचरा. हे पाहणं तुम्ही. काय सुंदर उपदेश केलेला आहे त्या मंगलाष्टकामध्ये, पण लोकांचं लक्ष नाही हो तिकडे. काही नाही. दोघे करावी उभी. पाट, 2 पाटावर लग्न लावण्याची पद्धत आहे तुमच्याकडे. कसं काय? 2 पाट घ्यायचे, अंतरपटा ते धरा. अंतरपाठ धरला पाहिजे. कशा करता? जर का नवरीनं नवऱ्याचं तोंड लग्न विधी होईपर्यंत जर पाहिलं तर त्या नवऱ्याचं आयुष्य कमी होतं. लक्षात ठेवा. तो विधी होईपर्यंत तो अंतरपाठ मधात ठेवला पाहिजे. तोपर्यंत त्या पोरीनं अजिबात नवऱ्याचं तोंड पाहायचं नाही. काही शास्त्र असं आहे, मोठ्या सुनेचं नाव घ्यायचं नाही. ऐका महिला मंडळ, गुरुचं नाव घ्यायचं नाही, मोठ्या सुनेचं नाव घ्यायचं नाही, मोठ्या पोराचं नाव घ्यायचं नाही. म्हणून ती पद्धत होती. आबा, अण्णा. मोठं जोडपण, पोरगी जर बापाच्या घरी पहिली असेल आणि नवरदेव पहिला असेल तर त्या दोघांनी एका नाव्यात बसू नाही, असं शास्त्र होतं. पण त्याच्या मागं काहीतरी कारणं होती. म्हणून तो विधी होईपर्यंत त्यांनी एकमेकाकडे पाहायचं नाही. जाऊ द्या. माझे दृष्टांत सांगण्याचा माझा हेतू असा आहे की संत महात्मे ही योग्यता तुकोबराय म्हणतात की संत तेच संत आहे, त्यांना प्रारब्ध नाही, त्यांना क्रियमान नाही, त्यांना संचिताची बाधा होत नाही. अभंगाचं पहिलं प्रारब्ध
जय 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 गोपाळ प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण अवघा देवाचे झाला पाय अवघा देवाची झाला पाय विनोद भाऊ यांना काळकरी होते विनोद भाऊ ते विनोद भाऊ हे विनोद भाऊ यांनी पाहिले नाही गजानन महाराजांच्या दिंडीमध्ये आम्ही असायचं 6-7 तास माईक घ्यावं लागायचं गोदावरीताई मुंडेच्या सोबत घरा गायचो हो भक्ता संचित नाही जाण अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये आपण आलो तुकोबराय म्हटले त्यांना प्रारब्ध नाही त्यांना क्रियमान नाही त्यांना संचित नाही तर प्रश्न शिल्लक अजून ऐका त्यांना त्या गोष्टी नसाव्या तुम्हा मला असाव्या या नियमामध्ये बदल का करता महाराज तुम्ही त्यांना प्रारब्ध नाही तुम्हा मला आहे का हो विश्वसृष्टीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला प्रारब्ध भोगावं लागतं संचिताची बाधा त्याला होतेच कर्म त्याच्याकडून घडतंच मग या नियमामध्ये बदल का करताय संत लोकांचा आग्रह होता तुकोबराय म्हटले नाही रे मी त्यांचं तुम्हाला लौकिक जीवन समजून सांगत नाही अहो म्हटले महाराज बरोबर आहे ना ते तरी संत कोण्या तरी आईच्या पोटी जन्माला आलेले ते आपल्यासारखं धोतर नेसू शकतात ते कानाने ऐकतात आपणही कानाने ऐकतो ते डोळ्यांनी पाहतात आपणही डोळ्यांनी पाहतो ते पायाने चालतात आपणही पायाने चालतो पण मग तुम्ही या नियमामध्ये ते तर तुमच्या आमच्या सारखे संत आहेत ना त्यांना प्रारब्ध नाही तुम्हा आम्हाला काय तुकोबराईंना लोक ऐकायला तयार नाही तुकोबरायांची ती शंका ते पुढे मांडतच होते तुकोबराय म्हटले तुम्ही समजता काय बाबा संतांना ज्यांचं मी तुम्हाला जीवन समजावून सांगतो ते अलौकिक जीवन समजावून सांगतो लौकिक नाही ज्ञानोबारायची ओवी आहे का तोही नेत्री पाहे तेही डोळ्याने पाहतात श्रवणू ऐकतू आहे पण सिद्धांत फार महत्वाचा आहे परी तो तेथीचा नोहे नवल काही ही ज्ञानोबारांची ओवी आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते डोळ्याने पाहतात सगळ्या क्रिया आपल्यासारख्या करत असले तरीही त्यांना आपल्या यादीत घेऊन चालणार नाही गजानन महाराज आहे तुम्ही किती गजानन महाराज होण्याचा प्रयत्न केला तर गजानन महाराज आपल्या पंक्तीत बसणारच नाहीत अरे ती योग्यता कुठं ते ज्ञान कुठं त्यांचं ते तेज कुठं ते सामर्थ्य किती गजानन महाराजांना तुम्ही संत म्हणून मग काय आपल्या लाईनीत बसवता का तुकोबरायांना ती गोष्ट मान्य नाही तुकाराम महाराज तरी लोक म्हणले असं कसं मृत्यू लोकामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सारखी आहे मग या नियमामध्ये बदल कसा कारण ज्ञानेश्वर महाराजच तुमचे म्हणतायत पहा ना ज्याच्या त्याच्या भागात ती माणसं तो आहार सेवन करतात पण पाणी पिताना पाणीच पितात का रॉकेल पितात हो हे कळतं का तुम्हाला अहो हे नाही जरा अवघड वाटतं तुम्हाला अकोट भागामध्ये काय प्रसिद्ध आहे जेवणाच्या बाबतीत पुरणाच्या पोळ्या तुमच्या तेलाऱ्या भाज्या तुमच्याकडे प्रसिद्ध काय बा बेत जेवायचा कोकणात गेले ते तिकडे भात आहे खा भातात टोपलं भर भात तो भात टोपलं जे टोपले भात आणतात महाराज ते लोक कपा गप गोळेच गिळतात असे हो ते कोकणी लोक आपल्या लोकांना त्या चपात्या नाही भेटल्या की आपले फार त्याचे काही TB पेशंट झाले आपल्या लोकांना ते जमत नाही ते भाताड या महाराज जेवायला या महाराज जेवायला चपाती नाही त्याच्यात मग जाऊ द्या काही काही भागात रोडगे प्रसिद्ध काय तर रोडगे आहेत का तुमच्या भागात आहे रोडगे बरं बरं पुढच्या वायस जळगाव खानदेशला गेले तुम्ही जळगाव खानदेशला काय प्रसिद्ध आहे वांग हो वांग प्रसिद्ध आहे महाराज तुम्हाला काय सांगावं तुमचे ज्याच्या त्याच्या भागातलं ते प्रसिद्ध आहे महाराज आणि आमच्या भागात एकच तरपडा हा मिरची भाजी खायचा तरपडा आणि हागायचा तरपडा अहो कोणाची आहे घरी जा मिरचीच भाजी काय करतात का त्याला महाराज लोक बिमार पडतील रे
तुम्ही हा अमोल बाला तेच खाऊ घातलं का? बिमार पडला म्हणे बाबा, मला कोणाचा फोन आला म्हणे ते अमोल बा बिमार पडली. मला मिरची भाजी आहे का? नाही नाही नाही, इकडे स्टँडर्ड आहे महाराज, जेवणाची सिस्टीम आहे महाराज. जर आला आता इथं खरं या विदर्भातला आदर्श घेण्यासारखा आहे. हो, आता तुम्हाला सांगू का, हे ज्या गोष्टी पाहायला भेटतात ना, तर हे इकडेच भेटतात पाहायला. आम्हाला पैसे भरपूर देतात लोक दाबून, आणि आम्ही बिन हिरवे चारी भांबावे पशु जायचा पश्चिम महाराष्ट्र. पैसे तिकडे जास्त आहेत दाबून आम्हाला. हा, तर त्याच्यामुळे आम्ही तिकडे जास्त हिंडतो. पण तुम्हाला सांगू का, पैसे भेटतील पण महाराज योस्तर. महाराज कुठे आहेत? आलो जालन्यात. महाराज कुठे आहेत? आलो संभाजीनगरमध्ये. योस्तर ताचे 100 फोन करतील महाराज. आणि महाराजाचं कीर्तन झालं नंतर महाराज तिकडे मेला का आहे याच्याची काही घेणं नाही. त्यांनी पैसे दिले तुम्हाला, आणि त्यांनी तरी काय म्हणून विचारावं बा. तुम्ही अगोदर ठरवून घेतले पैसे, तुम्ही तुमची लायकी दाखवली. त्याच्यामुळं आपण आजही विदर्भात इथं आल्या बरोबर गरम पाणी पाय धुवायला, टॉवेल, तो आदर तिथे हे विदर्भातल्या लोकांपासूनच शिका. हा आदर कोणीही करू शकत नाही महाराज. हा, ही पद्धत आहे, आपल्यावर ऋण आहे, कोणीतरी संतांचं ऋण आहे, संस्कार आहेत, आपल्या गजानन महाराजांचे संस्कार आहे आपल्यावर. हो, हे संस्कार असतात. चल जाऊ द्या. मग ज्याच्या त्याच्या भागातला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो आहार वेगळा असू शकतो, पण पाणी पिताना पाणीच पितील ना लोक. आघविया जगाएक, आघवी इथं तालुका नाही, गाव नाही, जिल्हा नाही, राज्य नाही. आघवी जगाला पाणी हे जसं शेव्य आहे, सगळ्या भागातले लोक पाणीच पितील ना. हो, शेव्य जैसे उदक. हो, पाणी हे जसं सगळ्यांसाठी शेव्य. मग का हो महाराज, सगळे नियम सारखेच आहेत, आणि मग या नियमामध्ये बदल का? त्यांना प्रारब्ध नाही ना, तुम्ही आम्हाला ते भोगावं लागतं, तरी ते महाराज लोकांचं समाधान नाही. तुकोबाराय म्हटले, हे बघड्या, संत ते संत आहेत. लौकिक जीवन कदाचित संतांचं तुमचं सारखं असू शकतं, तुमचं आमचं, पण अलौकिक जीवनाचं तुम्हाला मी सांगितलं. अलौकिक जीवन आहे ते प्रारब्ध क्रियमान, प्रारब्ध क्रियमान. त्यांना प्रारब्ध नाही, त्यांना क्रियमान नाही. हे अलौकिक जीवन सांगितलं मी तुम्हाला, लौकिक नाही संतांचं. म्हणून ज्ञानोबारायची ओवी सांगितल्या, तो कर्म करी सकळे, परी कर्मबंधान आतळे. हो, संतांना आपल्या यादीत घेता येणार नाही. तू म्हणले कसं शक्य आहे? मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर सगळं तुकोबारायने उदाहरण दिलं महाराज. उदाहरण, दुधाची अंगी निघेता कलोनी, निघेता कलोनी. एका मोले दोन्ही, एका मोले दोन्ही मागू नये. एका मोले दोन्ही, एका मोले दोन्ही मागू नये. प्रमाण सांगतो मी तुम्हाला. आता ऐका बरं, हे चिंतन आहे. ह्या ओव्यात तुकोबारायचं प्रमाण जरी असलं ऐकलेलं तुम्ही, तरी उद्धार होईल जीवाचा. तुकोबाराय म्हणतात, संत ते संत आहेत, तुम्ही आम्ही ते तुम्ही आम्ही आहेत. तुम्ही जरी म्हटले की मृत्यूलोकात आल्यानंतर सगळे नेम सगळ्याला सारखी पाहिजे, अरे एका दुधापासून ताकही निघतं, त्याच दुधापासून दही निघतं, नंतर तुपही त्याच दुधापासून होतं, पण दोघांची किंमत वेगवेगळी आहे का नाही हो? हे लक्षात आलं का तुमच्या? का महाराजांच्या लक्ष गेलं तुमचं? हा, मी प्रमाण काय म्हटलं? दुधाची अंगी निघेता कलोनी, निघेता कलोनी. एका मोले दोन्ही, एका मोले दोन्ही मागू नये. महिला मंडळ, तूप काय भाव आहे? तूप हा 800 रुपये. आणि ताक काय भाव आहे? ताक 40 रुपये लिटर. मग का हो, पण दोघांचं उत्पत्ती स्थान काय आहे? मग असं कसं काय करता तुम्ही? 800 रुपये तूप देता आणि 40 रुपये ताक देता, असं कसं का देत नाहीत बरोबर तुम्ही? मग ताकाच्या भावात तूप का? मा प्रश्न आहे तुम्हाला असा, का देत नाहीत? दोन्ही एका मायचे लेकर आहेत ना. दुधाची अंगी निघेता कलोनी, तुकोबारायची भाषा आहे. जरी दोघांचं उत्पत्ती स्थान संत वेगळे आणि तुम्ही आम्ही वेगळे. प्रश्न असा होता की सगळे जरी एकत्र असलो, आपण सारखे जरी संत आपल्यासारखे दिसत असले, तरी संत ते तूप आहे. दुधाची अंगी निघेता कलोनी, निघेता कलोनी. तुकोबारायनी व्यवहार शिकवला.
जरी दुधापासून निघत असलेल्या दोन वस्तू असल्या तरी मागणाऱ्यानं एका मोले दोन्ही मागू नये. असं एखाद्या आजीला म्हटलं तर चालेल का? आजी देईल का आपल्याला तूप? आजी म्हणाल सूप. तूप नाही देणार, नाही तर कानाखाली देईल. देणार नाही. ती म्हणजे तुला लाज आहे का काही? जरी दोघांचं उत्पत्ती स्थान असलं. तुकोबाराय नंतर उदाहरण दुसरं देतात महाराज. हा जसा फरक सांगितला तुकोबारायाने एक शोध सांगितला. पृथ्वीची ये पोटी हिरा गारगोटी, पृथ्वीची ये पोटी हिरा गारगोटी, तुकोबारायाने सिद्धांत पटण्याकरता. पृथ्वीची ये पोटी, एका पृथ्वीपासून गारगोट्याही निघतात. त्याच पृथ्वीपासून हिरा निघतो. हिऱ्याची उत्पत्ती कुठे आहे माहिती आहे का मावशी? पृथ्वीची. पृथ्वी हा हिरा पाहिला का तुम्ही? हिरा तुमचे सदन माणसं आहे, तुम्ही हिरा पाहिला असेल ना? महाराज लोक तुम्ही पाहिला का हिरा? हा नाही बा, आपण नाही पाहिला. पण आमची आजी मला म्हणायची ए हिर्या, मला तेवढंच कळलं. मला वाटलं मी हिरा आहे. हिरा पाहिला नाही. हो हिरा नाही, आपल्याला माहित नाही हिरा. मुंबई पुण्याच्या लोकांनी हिरा पाहायला महाराज. हो तुकोबाराय म्हणतात हिरा कुठं निघाला? हिरा. आणि गारगोट्या तुमच्या भागात काय भाव येतो? गारगोट्या आहेत का? पण शिरगोळा ते रांगोळी काढता तो त्या गारीचाच असतो. आमच्या त्या उंदरीला या तुम्ही, त्या उंदरीत म्हणजे मरणाच्या पोतड्या भरून आणलेले ते ना. तो बारीक केला की त्याचा शिरगोळा. मग तो शिरगोळा कुठं निघाला? हॉस्पिटलमध्ये. काय लक्ष कीर्तन ऐकता तुम्ही? हा हिरा ही पृथ्वीत निघाला आणि गारगोट्याही कुठं निघाल्या? पृथ्वीच. संतांचा तुमचा आमचा फरक सांगण्याकरता तुकोबारायाने दुधाचं उदाहरण दिलं. दूध आणि दही एक आहे, पण दोघांची किंमत एक नाही. पृथ्वीची ये पोटी हिरा गारगोटी. पण पुढचं शब्दपान महत्वाचं आहे. दोघांची संसाठी. तुकोबारायचे नामदेव महाराज पठाडीचं चिंतन आहे रे. दोघांची संसाठी करून दुधाची अंगी निघेता कलोनी. दोघांची तुलना संसाठी. दोघांना सारखं म्हणू नये. हिरा हिरा आहे आणि गारगोट्या आहेत. हा जसा फरक आहे ना, आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे, आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे. आकाशात चांदण्याही आल्या आणि चंद्रही आला. दोघांची किंमत सारखी आहे का? किती चांदण्या आल्या म्हणजे चंद्राची बरोबरी करतील, पण आकाशातच आल्या का नाही? हा जसा फरक आहे. तुका म्हणे तैसे संत आणि जन, तुका म्हणे तैसे संत आणि जन. हो तुका म्हणे तैसे संत आणि जन, तुका म्हणे तैसे संत आणि जन. तुका म्हणे तैसे संत आणि जन, तुका म्हणे तैसे संत आणि जन, तुका म्हणे तैसे संत आणि जन, तुका म्हणे तैसे संत. आता सिद्धांत कळाला असेल तर पहा.
3 दृष्टांत झाले, माझा टायमिंग झाला म्हणून सांगतो. दुधाचं उदाहरण दिलं, हिऱ्याचं आणि गारगोटीचं उदाहरण दिलं. दोघांची किंमत एक होत नाही, उत्पत्ती स्थान दोघांचं एक आहे. तसे तुम्ही काय ना संत काय, हा फरक तुम्हाला करावाच लागेल. संत संत आहेत, तुम्ही आम्ही ते. तुका म्हणे तैसे संत आणि जन, प्रमाण पा. तू काय म्हणे तैसे संत आणि जन, दोघांशी समान मानू नये, दोघांशी समान भजू नये, दोघांशी समान भजू नये, दोघांशी समान भजू नये. दुधाची अंगी निघेता कलोनी, दुधाची अंगी निघेता कलो. हो, म्हणून हा फरक संतांमध्ये तुमच्या आमच्यामध्ये करायचा असतो. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो, संत जीवनामध्ये त्यांना प्रारब्ध नाही, क्रियमान नाही, त्यांना संचित नाही. प्रारब्ध म्हणतात कशाला, क्रियमान कर्म म्हणतात कशाला, आणि संचित म्हणतात कशाला. अभंग पूर्ण पुढे बाकी आहे. कधी योग आला तर योग आल्यानंतर आपण या अभंगाचा विचार करण्याचा प्रयत्न करू. सगळ्याच गोष्टी आपला एक प्रगटीकरण गजानन महाराजांचं करायचं आहे. कीर्तन ज्या टायमात सुरू झालं त्या तिथून पुढे मर्यादा सांगितलेली आहे. त्या मर्यादामध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी उरकायच्या होत्या. म्हणून पूर्वपीठिका कळाली, संत ते संत, तुम्ही आम्ही ते तुम्ही आम्ही. प्रश्न होता त्यांना प्रारब्ध का नाही आणि तुम्हा आम्हाला ते का आहे. एक ओवी सांगतो त्याचं उत्तर देतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा महात्मा पुरुष, हा संत, हे हा योगीराज, हा संत, हा योगी, अलौकिक जीवन मी तुम्हाला त्यांचं असं आहे. या संतांची योग्यता अशी आहे, एवढी लायकी, एवढी आहे योग्यता अशी आहे की यांना प्रारब्ध क्रियमान का नाही. का शस्त्रवरी तोडिली या, ऐका ओबी आता उत्तर आहे त्याचं. आगी माझी पहुडविली या, चित्त महासुखी पौडविली या, चेवोची नये. या महात्म्या पुरुषांना तुम्ही शस्त्रानं तोडलं काय. चित्त महासुखामध्ये ज्याचं निमग्न झाल्यानंतर त्यांना ह्या प्रारब्ध क्रियमान ह्या गोष्टी लागू पडत नाही. जसं एका ठिकाणी म्हणलं, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागू ने दू पाप पुण्य अंगाला, अंगा पापही लागू ने दू, अंगा पुण्यही लागू ने दू. म्हणून या संतांचं जीवन असं होतं. जाऊ द्या, गजानन महाराजांचा कीर्ती वाढत वाढत पुढे चालली होती. आणि 2च मिनिटात उरकतो. गजानन महाराजांना लोक गणोबा गणोबा म्हणू लागले. गजानन महाराजांच्याकडे लोक दुःखी लोक यायचे, सुखी यायचे, दर्शन घ्यायचे. आणि गजानन महाराजांचे असे चमत्कार वाढत वाढत पुढे पुढे गजानन महाराजांचे अनुभव लोकांना येत गेले. सगळा विजय ग्रंथ तुम्ही पाहिलेला आहे, पारायण तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून एक दिवस सगळेजण म्हटले, हो ऐका ना, एक दिवस सगळेजण म्हणे, बाबा आपला मकाचे कणस खायला जायचंय. आणि गजानन महाराजांची ती साधू वृत्ती, गजानन महाराजांना घेऊन मकाचे कणस खाण्याकरता लोक वावरात गेले, भक्त लोक. गजानन महाराज साधू आहे हो. ज्या साधूला का कशाचं, जो माणूस ब्रह्मसत्तेमध्ये निमग्नारा असणारा महात्मा पुरुष असतो त्याला या जगाशी काही घेणं नाही. आणि महाराज धुपट पेटवलं, धुपट जाळ केला, जाळ केल्याबरोबर धुपट झालं. आणि धुपट झालं आणि त्या बेड्याच्या झाडाला, त्या वडाच्या झाडाला लागलेले मोहोळ, ते मोहोळ उठलं. आणि गण 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 असं मोहोळ जेव्हा उठलं तेव्हा पटाक्का ते एक चावा घ्यायला सुरुवात केली. त्या मोहोळाने चावा घ्यायला सुरुवात केली. सगळे पळून गेले हो, सगळे. ऐका महिला मंडळ, गरीब संतांचे काय हाल केले पार बघा. लोक निघून गेले. महात्मा माणूस असा मांडी असे करून बिचारा झाडाखाली बसलेत गजानन महाराज. आणि कडा 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 येऊन गजानन महाराजाला त्या मोहोळाच्या माशा चावा लागल्या. आणि गजानन महाराजांचं अंग फुगलं. आता ती मोहोळाची माशी, अंग भरभरून आगे मोहोळ. आणि गजानन महाराजांना डसा लागलं. आणि डसताना त्या फुगलं महाराजांचं अंग. आणि एकदम असं लाल बुंद गजानन महाराजांचं. गजानन महाराज बसलेले गणगण गणात, गणगण गणात असे गजानन महाराज बसलेले. सगळे लोक पळून गेले, सगळे. आणि नंतर 1-1.5 तासाने त्यांचे भक्त बंकटलाल आणि ते सगळी मंडळी पुढे आले. म्हणजे बाबा हो, सगळे पळून गेलो का नाही आम्ही, सगळे पळून गेलो, कोणी राहिलं नाही तुमच्याकडे. आणि गजानन महाराजांनी काही बोलले नाही गजानन महाराज त्यांना. पण गजानन महाराजांच्या तोंडी एक ओवी गणुदास महाराजांनी सांगितली. आणि तुम्हालाही सांगतो, कीर्तन ऐकणारे मंडळ ऐका, तुम्ही ऐका. एक ओवी सांगतो, कीर्तन सोडतो. या जगातला सिद्धांत सांगतो तुम्हाला महिला मंडळ. लाडू पेढे खावाया जगातली रीत. तुमचा चांगला काळ आहे ना, तुमचा जवाई तुमच्या घरी येईल, तुमचा सासरा तुमच्या घरी येईल, तुमचा भाऊ तुमच्या घरी येईल, गावातले सोयरे भाऊ भाऊ करतील तुम्हाला, जगातले सगळे.
तुमच्या सुखामध्ये लोक येतील, पण गजानन महाराज म्हणलं विचारलं ना भक्तायनं की बाबा तुम्हाला सोडून सगळे पळून गेले ना. गजानन महाराज म्हणले जगाचा व्यवहारच असा आहे ना, जगच असं लबाड आहे रे. लाडू पेढे खावायास लोक जमती विशेष. कनुदास महाराजांच्या तोडची ओवी. लोक जमतात जेवायला पंगत असू द्या तुमच्या घरी, परिसा हे संकटास कोणीही करेना. या जगातला सिद्धांत गजानन महाराज सांगितलं, हे तत्व ध्यानी धरा गजाननासी मुळी न विसरा, म्हणजे सफल होईल की संसार तुमचा की रे संसार. लाडू पेढे खावाय असं लोक जमते विशेष, परीस आहे संकट असं कोणी करेना. हे तत्व ध्यानी धरा. सगळ्या जगाने हे तत्व ध्यानी धरावं. विजय ग्रंथाच्या पारातली ही ओवी आहे. ही ओवी तुम्ही पाठ करायची, जीवन जगायचं. म्हणून संत महात्म्यांचं चिंतन तुम्हाला यथायोग्य मी माझ्या टायमात सांगण्याचा अट्टहास केला. ज्या संतांनी आपल्याला हा वारकरी संप्रदाय मोठा केला, वारकरी संप्रदाय दिला, ते एकदा ज्ञानोबारायांचं भजन करू आणि 2 मिनिटात आपली सेवा उरकू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. घन घन गणात बोते घन गणात गण गण गणात भूते गण गण गणात घन घन गणात घन घन गणात घन घन गणात गण गण गणात गण गण गणात गण गण गणात घन घन गणात बोते घन घन गणात गण गण गणात भूते गण गण गणात भूते गणात बोते घन घन गणात गण गण गणात भूते गण गण गणात भूते. अनंत कोटी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. झालेली सेवा समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करताना तुम्ही पंचगवान या परिसरातील भाविक भक्त जेवढे जेवढे कार्यकर्ते असतील, हे सगळे मंडळी, मला सगळ्यांचे नाव माहिती नाही, पण तुम्ही सगळे गावकरी, माता भगिनी, तरुण वर्ग, विशेषतः गायक वादक मंडळी, परिसरातून आलेले टाळकरी मंडळी, सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. हा उत्सव तुमचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव वाढो हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि भगवान परमात्म्याला विनंती करतो, समर्थ सद्गुरू गजानन महाराजांना हा नियम, हे मंदिर, ही कीर्ती अशी उदंड वाढत वाढत जावो ही एवढी अपेक्षा व्यक्त करतो माऊलीच्या चरणी. आणि इथंच थांबतो. काही सूचना द्यायच्या असतील तर सूचना द्या. 1 मिनिटात महाराज बोला. श्री संत गजानन महाराज प्रगट दिन आनंद महोत्सव सोहळा आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज या ठिकाणी श्रींचा प्रगट दिन मोठ्या उत्साहाने आपण साजरा करीत आहोत आणि